तुझं हे वागणं हे चाकोरी बाहेरचं आहे. समाज आमच्या तोंडात शेण घालतोय. आमची छी तू झाले. लग्न झाले की सासरचं घर हेच आपलं घर आणि सासरची माणसे म्हणजे सर्वस्व असते. आणि ही मुलगी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून आले. त्यांनी वेडं ठरवलं हिला. प्रत्येक स्त्रीने आपली चाकोरी बघून राहावं. विजयराव अतिशय तावातावाने बोलत होते. अहो, तिची बाजू तरी ऐकून घ्या हो. आपली मुलगी अशी का बरे वागेल? मला माझ्या मुलीवर मी केलेल्या संस्कारांवर विश्वास आहे. ती ते घर सोडून आल्यापासून एक शब्दही बोलत नाही आहे. झाल्या प्रकाराने ती पण गांगारून गेले हो. जयाताई गैरवरून म्हणाल्या. विजयराव तिथून निघून गेले. थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलले नाही. हातात छोटी चिमणी. तिच्याकडे बघून दोघी मायलेकींनी आवंडा गिळला. विजयराव पाटील अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती. तसे मुलगा मुलगी भेदभाव मानणारे ते नव्हते. पण समाजाची चाकोरी उलटून त्यांनी कधीच काही केले नव्हते. त्यांची इज्जत अब्रू आज चव्हाट्यावर आली. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला होता. म्हणून आज पहिल्यांदा मुलीच्या जातीला असलेली चाकोरी त्यांनी बोलून दाखवली. आज त्यांची मुलगी मालाला वेडे ठरवून सासरची माणसे गावात येऊन वाटेल ते बोलून गेले होते. पण यात चूक कोणाची हे न शोधता मुलींना असलेले बंधन बाईच्या जातीने कसे चाकोरीत राहावे हे सांगून आपल्या मुलीलाच बोल लावले. रात्रभर तळमळत होते. शेवटी जयाताई त्यांच्या जवळ येऊन शांत आवाजात म्हणाल्या, तुम्हाला राग येणार नसेल तर मी बोलू का? लग्न झाले अन लगेच तिच्या लक्षात आले. घरात सर्व बुरसटलेल्या विचारांचे आहेत. घरच्या लक्ष्मीला अतिशय घृणास्पद वागणूक द्यायचे हो. बायकांना त्या घरात काडीचीही किंमत नव्हती. पण लोक काय म्हणतील या भीतीपायी तिने स्वतःला या पिंजऱ्यात अडकवून घेतले. मलाही एका शब्दाने कधी सांगितलं नाही तिने. खूप सोसले हो एकटीनेच. गोड बातमी आली आणि सर्वांचे रूप पालटले. तिचे कौतुक डोहाळे काही विचारू नका. खूप खुश झाली ती. तिला वाटले आता हे दृष्टचक्र संपून जाईल. जसजसे महिने पुढे जाऊ लागले तसतसे सगळे तिला जपू लागले. बोलता बोलता सहज बोलून गेले. आमच्या घराण्याचा वंश आहे हा. जणू काही मुलगाच होणार अशी तयारी सुरू होती. तिच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली. झोपायची नाही ती अन शेवटी ही भीती खरी ठरली. मुलगीच झाली. तसे त्या सर्वांनी राक्षस रूप धारण केले. ह्या इवल्याशा मुलीच्या जीवावर उठले. आपल्या जावयांनी तर या चिमुरडीचा गळा दाबायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र आपली माला पेटून उठली. अगदी राणी लक्ष्मीबाई सारखी. अन त्या मुलीला उराशी घेऊन सिद्ध झाली सर्वांशी लढायला. शेवटी एक आईच असते जी स्वतःवरचा अन्याय सहन करू शकते. पण आपल्या लेकराला काही झाले तर मात्र ती बंड पुकारते. ह्या चिमणीला वाचवताना मिळेल ती वस्तू तिने त्यांना फेकून मारली. तिलाही कळले नाही आपण काय करतोय. घाबरून तिने घर सोडले आणि इथे आली. काय चुकले हो सांगा मला. मी तर म्हणते योग्य वेळेस तिने ही चाकोरी तोडली. मी आहे तिच्या पाठीशी खंबीर उभी. काहीही झाले तरी मी आता तिला असल्या नरकात ढकलणार नाही. ज्या समाजात अजूनही स्त्रीला अशी वागणूक दिली जाते, घरच्या लक्ष्मीला वेड ठरवलं जाते, पहिली बेटी धनाची पेटी असे म्हटले जाते. पण इथे तर त्या चिमुरड्या जीवाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी. स्वतः मात्र माणुसकीची चाकोरी पण सोडून वागले आणि माझ्या मुलीकडून चाकोरीबद्ध वागण्याची अपेक्षा करतात ही लोक. अशा लोकांना शिक्षा व्हायलाच हवी. विजयरावांचे डोळे उघडले. त्यांनी लगेच खोलीत जाऊन मालाची भेट घेतली. पोरी मला माफ कर. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपण काय वाटेल ते करू. चाकोरीबाहेर जायला लागलं तरी चालेल.
पण तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय हा बाप गप्प बसणार नाही. मला आज आपल्या वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडली. मोकळी झाली. दुसऱ्या दिवशी जावई आले. परत एकदा वाटेल ते आरोप केले. पण आज विजयराव खंबीर होते. त्यांनी जावयाला 4 खडे बोल तर सुनावले. कन्यारत्नाची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. ज्या घरी सुखाची भरभराट होऊन समाधान आणि शांती नांदते, तेथे खरी. हे तुम्हाला कधी समजणार नाही. माझ्या मुलीला वेडं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही साधी माणुसकी दाखवली नाही आणि तिच्याकडून त्याला विरोध झाला म्हणून तिला वेडं ठरवलं तुम्ही. आता कोणतीही चाकोरी या बापाला आपल्या मुलीला न्याय मिळवून देताना अडवू शकत नाही. तिच्या वडिलांनी सर्व चाकोऱ्या जुमानून मालाला न्याय मिळवून दिला आणि मला उजळ माथ्याने समाजात फिरू लागली. तिच्या सासरच्या लोकांना योग्य शिक्षा शासनाने दिली. अजूनही या समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात. मुलगी झाली म्हणून दुःख करत बसणारे, तर काही गर्भातच तिला नष्ट करणारे. आई त्याला विरोध करते, पण तिला गप्प केले जाते. अशा वेळेस तिला गरज असते ती आधाराची, पाठिंब्याची. तो आपण द्यायला हवा. मुलीचा संसार, समाज या चाकोरीत न अडकता अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. हेच मला या कथेतून सांगायचे आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.